स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे येथे 25 डिसेंबरला संपन्न झाली। या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं आपल्या जाहीरनाम्याच्या द्वारे, ते आश्वासन म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 7/12 कोरा करण्याची याची आठवण करून देण्याचं ठरलं। मागच्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं जे शेतीविषयक धोरण राहिलं, विशेषतः तांदूळ, सोयाबीन, कांदा, साखर, डाळी आणि कापूस या पिकासंदर्भातलं आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी फार रसातळाला गेलेला आहे। उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला शेतकऱ्याला आपला शेतीमाल विकावा लागलेला आहे। तशातच दुष्काळात 13वा महिना यावा या पद्धतीनं रासायनिक खताचे प्रचंड भाव वाढले। गेल्याच आठवड्यामध्ये डीएपी 250 रुपयानं वाढलेला आहे। शिवाय इतर खतही वाढलेली आहेत। कीटकनाशकं, तणनाशकांच्या किमती वाढलेल्या आहेत। त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकायला लागला। सरकार हमीभाव जाहीर करतं, पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्याला आपला शेतीमाल बाजारामध्ये विकावा लागतो। परिणामी गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं कर्ज हे दुप्पट झालेलं आहे। एका बाजूला केंद्र सरकार देशातल्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या उद्योगपतींचं 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज निर्लेखित म्हणजेच राईट ऑफ करतं, म्हणजे सोडून देतं, हे स्वतः अर्थमंत्री लोकसभेमध्ये सांगतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट होतं। हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून आता महायुतीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भरभरून मतं दिलेली आहेत। महायुतीचे नेते हे प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत। एकवचनी सत्यवचनी असे रामचंद्र होते, तेव्हा त्यांनी आपला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांनी 1 जानेवारीला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वाभिमानीच्या वतीनं हे निवेदन सरकारला आठवण करून देण्यासाठी द्यावं। त्यानंतरच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांना त्यांची आठवण करून देणार आहे। या वर्षीच्या बजेटमध्ये जर काय या कर्जमाफीची तरतूद केली गेली नाही तर मग मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जी राज्य कार्यकारिणी होणार आहे त्या कार्यकारिणीमध्ये एक प्रचंड मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार आहे। त्यावेळी मात्र आम्ही सरकारला सळोखी पळोखी करून सोडल्याशिवाय सोडणार नाही। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।